हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात कमालीची घसरण. सेन्सेक्स 2300 तर निफ्टी 700 अंकांनी खाली. आखाती देशातील युद्धामुळे कच्चं तेल $114 प्रति बॅरलवर. मागील आठवड्याच्या तुलनेत 20% मोठी वाढ. अयातुल्ला खामेनींचे पुत्र मोजतबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड. समर्थकांचा जल्लोष. तर अमेरिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही नेता टिकू शकणार नाही, ट्रम्प यांचा पुनरुच्चार. सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं घडवला नवा इतिहास. भारतानं तिसऱ्यांदा जिंकला आयसीसी टी20 विश्वचषक. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा ओढून सलग दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावर नाव. अंतिम सामन्यात 15 धावा 4 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर. तर 5 सामन्यात 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसनच्या नावावर मालिकावीर किताब. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण. ढोलताशे वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत क्रिकेटप्रेमींचं सेलिब्रेशन. तर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून संघाचं अभिनंदन. टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोषाच्या नावाखाली हुल्लडबाजीच्या घटना. अकोल्यात 2 गटात राडा आणि दगडफेक. तर सांगलीत तरुणांवर पोलिसांचा लाठीमार. नाशिक, सोलापूर, अमरावतीतही हुल्लडबाजी. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी साजरा होणार मनसेचा 20वा वर्धापन दिन. राज ठाकरे रायगडावर दाखल. मनसैनिकांसह शिवरायांना अभिवादन करणार. तर मनसेकडून आजपासून सदस्य नोंदणीचा शुभारंभ. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा होण्याची शक्यता. नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच विधिमंडळामधून महत्त्वाची अपडेट येते. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय.